पप्पा, राजकीय लोकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहेत का? खूप चांगला प्रश्न विचारलास बेटा तू. सध्याची जी काही परिस्थिती आहे राजकीय ही लक्षात घेता हा एक अतिशय गंभीर असा मुद्दा आहे आणि सर्वच पक्षांमध्ये तुला असं दिसून येईल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अधिक प्राधान्य राजकीय पक्षांकडून देण्यात येतं. यासाठी तुला जर आकडेवारी सांगायची झाली बेटा तर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अशी जी ADR नावाची जी संस्था आहे त्यांनी अधिकृत आकडेवारी जी दिलेली आहे तुला सांगतो की 2004 पर्यंत गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे हे 23% होतं. 2009 मध्ये हे प्रमाण 30% झालं. 2014 मध्ये हे प्रमाण 34% पर्यंत वाढलं. 2019 मध्ये हे प्रमाण 43% पर्यंत गेलं आणि 2024 मध्ये निवडून आलेल्या लोकांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे 46% पर्यंत गेलेलं आहे. 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा जेव्हा या संस्थेने अभ्यास केला तेव्हा 40.92% आमदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आढळून आले, तर 45% आमदार हे अधिक गुन्हेगारी स्वरूपाचे आढळून आले, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, खून, अपहरण किंवा महिलांवरील अत्याचारासारखे. 2024 मध्ये लोकसभेमधला आकडा हा 31% अशा गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये होता. आता हे असं का होतं बेटा, तर इलेक्टिव्ह मेरिट असा एक गोंडस शब्द या राजकीय पक्षांकडे आहे, म्हणजे जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार, अशा उमेदवारांना उमेदवारी दिली जाते. यांचं जे प्रमाण आहे जिंकण्याचं हे 15.3% असं गृहीत धरलं जातं आणि स्वच्छ पार्श्वभूमी असलेल्या जे काही राजकीय कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये 4.4% निवडून येण्याची शक्यता असते असं या राजकीय पक्षांना वाटतं. तुला गंमत सांगतो बेटा, लोकसभेच्या 2024 मध्ये 46% लोक म्हणजे 543 पैकी 251 खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते आणि 31% उमेदवार हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या लोकांपैकी होते. म्हणजे 170 खासदार यांच्यावर खून, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे नव्हतं. विधानसभेबद्दल जर सांगायचं झालं तर 2025 पर्यंत हे प्रमाण 45% आहे आणि 29% गंभीर गुन्हे आहे. अनेक कमिट्या झाल्या, म्हणजे होरा कमिटी असेल, दिनेश गोस्वामी कमिटी असेल, इंद्रजित कमिटी असेल, यांनी आपले अहवाल राज्य सरकारला, केंद्र सरकारला दिले, परंतु त्यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. या गोष्टीवर आळा घालण्यासाठी जितकी जबाबदारी राजकीय पक्षांची आहे तितकीच जबाबदारी मतदारांची सुद्धा आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?